नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पत्रकार अद्वैतला प्रश्न विचारत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्ही एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलात. तुमच्या ह्या वर्तणुकीमुळे आबा चांदेकरांनी आत्तापर्यंत जी इज्जत कमावली होती, जी त्यांची इमेज आहे, त्याला तुम्ही गाळबोट लावण्याचा प्रयत्न केलात का? तेव्हा इथे आता कला म्हणत असते की एक मिनिट, तुम्ही हे काय प्रश्न विचारताय? अद्वैत चांदेकरवरती विनयभंगाचा आरोप करण्यात आलाय आणि तो अजून सिद्ध झालेला आहे का? तेव्हा इकडे एका गरीब मुलीची केस तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय का? असं विचारण्यात येतं. तेव्हा कला म्हणत असते त्याची गरज नाही आहे. खरोखर त्या मुलीवरती जर अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल, तर नक्कीच तिचीसुद्धा बाजू ऐकली जाईलच ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोन इथे बाजूंचा एकत्र संबंध जोडू नका. तुम्ही पत्रकार आहात आणि पत्रकारिता हे एक सन्मानित कार्य आहे. ते तुम्ही अगदी व्यवस्थित करा. पण म्हणून तुम्ही अद्वैतवरती कुठलेही आरोप कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आणि तुम्ही आमच्या कुटुंबाचे वाभाडे कशासाठी काढताय याची काही गरज नाही. गुन्हा अद्वैतवरती दाखल झाला आहे, तो खरा खोटा आम्हीसुद्धा इथे चेक करायला आलो आहे ना. आम्हाला आमचं काम करू द्या. जे काही खरं असेल ते तुमच्यासमोर येईल, तोपर्यंत तुम्ही वाट बघा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न विचारण्यात येतो की अजून तुम्ही या केसबद्दल काय सांगाल? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून झालंय, बाकीचं नंतर आपण बोलूच. तेव्हा इथे पत्रकार विचारतात की गरीब मुलीची केस आहे आणि हे प्रस्थ मोठं आहे, म्हणून तुम्ही तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करताय का या लोकांकडून पैसे घेऊन? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही? जे काही विचारताय ना, जरा विचार करून प्रश्न विचारा. मला असं करायची गरज येत नाही आहे. जर ती मुलगी खरी असेल तर तिला न्याय नक्कीच मिळेल. तेव्हा तिकडे आता शालिनीसुद्धा येते. शालू आल्यानंतर ती आपल्या नाटकाला सुरुवात करते. तिला विचारतात की तुमच्यावरती अद्वैत चांदेकर यांनी तुमचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, ही बातमी खरी आहे का? तुम्ही खरं बोलताय? तेव्हा शालू म्हणते की मी खरंच बोलते. नेहमी गरीब मुलगी असली की श्रीमंत माणसं पैसे देतात आणि केस दाबून ठेवायला सांगतात. पण ह्या वेळेला मी गप्प बसणार नाही. गरीब असली म्हणून काय झालं? गरिबांना इज्जत नसते का? अद्वैत चांदेकरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच, असं आता शालू म्हणत असते. तेव्हा इथे कला आणि त्याचबरोबर सरोज दोघेही जणी तिच्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा इथे सरोज म्हणते, ही मुलगी खूप खोटं बोलते, हिला धडा शिकवायला हवा. तेव्हा कला म्हणते, मॅडम प्लीज, मला माहिती आहे तुम्हाला राग येतोय, मला पण खूप राग येतोय, पण आता जर तुम्ही काही बोललात ना तर तिथे पत्रकार आहेत, उगाच अद्वैत या केसमध्ये विनाकारण अडकेल, असं आपल्याला काही करायचं नाही आहे. त्या मुलीला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. तिचा आता खोटारडेपणा आपण सगळ्यांच्या समोर आणूच. तेव्हा इकडे आता आबा फोन करायला सांगत असतात श्रीकाकांना. श्रीकाका म्हणत असतात की आबा, मी त्याच पोलीस स्टेशनला फोन करतोय, तिथे माझा एक मित्र कामाला आहे, त्याची काही मदत मिळते का ते बघतो. तेवढ्यातच इथे संगी, दिनकर काका आणि काजल तिघेजण चांदेकरांच्या इथे आलेले असतात. तेव्हा संगी म्हणत असते, हे काय झालं? आम्ही आत्ताच बातम्यांना बघितलं, अद्वैतरावांना पोलीस का घेऊन गेलेत? तेव्हा इथे संगी म्हणत असते, काय झालंय, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा रजनी म्हणत असते की एक मिनिट, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, एका मुलीने अद्वैतवरती विनयभंगाची केस केली आणि काही पुरावेसुद्धा तिने दाखवलेत, म्हणून चौकशीसाठी अद्वैतला घेऊन गेलेत. बाकी तुम्ही काळजी करू नका, काही वाईट होणार नाही आहे. तेव्हा संगीला ही बातमी ऐकूनच चक्कर येते. तिला खूप जास्त भीती वाटते, कारण अद्वैतवरती एवढा मोठा आरोप एका मुलीने केला आहे, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि या विचाराने संगीला चक्कर येते, ती कोसळते. तेव्हा इकडे आता रजनी म्हणत असते की सोहम, पाणी आण. सोहमला पाणी आणायला सांगितल्यानंतर काजल धावत जात असते ग्लास घ्यायला. तेव्हा दिनकर काका तिचा हात पकडतात आणि तिला तिथेच उभी करतात. कारण दिनकर काका आणि संगी यांना कळलेलं असतं की काजलच्या मनामध्ये सुद्धा सोहमनी जागा निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे त्या आता सोहमबरोबर तिला जास्त बोलू देत नसतात. संगी म्हणत असते की हे काय चाललंय रजनी मॅडम? मला असं वाटतंय की आपली दोन्ही मुलं आली ना की आपण त्यांची दृष्ट काढू. कुणाची तरी दृष्ट लागली, नजर लागली त्यांना, म्हणून त्यांच्यावरती एका पाठोपाठ एक अशी संकटे येत आहेत असं मला वाटतंय. तेव्हा रजनी म्हणते की नक्कीच नक्कीच आपण त्या दोघांची दृष्ट काढू, तुम्ही काळजी करू नका, काही चुकीचं होणार नाही आहे. ती मुलगी खोटारडी आहे आणि तिचा हा खोटारडेपणा बघा सगळ्यांच्या समोर येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं रजनी म्हणत असते. तर इथे रजनी काकी म्हणून खूपच जास्त उत्तम दाखवले प्रेक्षकांनो. म्हणजे बघा, तिचा सुद्धा विश्वास. आणि इथे ही रोहिणी एक नंबरची नालायक बाई, तिने राहुलला उलट सांगितलं की बरं झालं तू मीडियावाल्यांना बोलावलंस, आता चांदेकरांच्या इज्जतीचा प्रश्न हा तिलासुद्धा पडायला हवा होता, पण नाही, इज्जत गेली तरी चालेल, पण अद्वैतची इज्जत ही राहता कामा नये, असं ती म्हणत असते.
तर इथे कोकणातून आता माणसं आलेली असतात, खूपच चांगली आणि गोड माणसं. तेव्हा कला विचारत असते, की "आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, तुम्ही आमचा किती चांगला पाहुणचार केलात, आम्हाला घरातल्यासारखं वागवलंत. आम्ही 24 तास तुमच्याबरोबर होतो, तुमच्या कार्यक्रमात सहभागी झालो, तुमच्याप्रमाणे आम्ही वागत होतो. तेव्हा तुम्हाला माझ्या नवऱ्याकडून असं वाटलं का, की हा माणूस चांगला नाही आहे? हा वेगळ्या पद्धतीने आपल्याशी बोलतोय, तो जवळीकता साधण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याचा वेगळा टच तुम्हाला कुणाला जाणवलं का? त्याचं वागणं, बोलणं, बघणं हे तुम्हाला चुकीचं वाटलं का? ते आम्हाला सांगा. आम्ही तुमच्याबरोबर 24 तास होतो. म्हणजे पूर्ण अख्खा एक दिवस, रात्र त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ओळखलंच असेल. तेव्हा इकडे ती माणसं म्हणत असतात, "अहो, हे काय बोलताय तुम्ही? अद्वैत चांदेकर म्हणजे देव माणूस, एवढा मोठा श्रीमंत माणूस, पण आमच्या इथे आमच्याप्रमाणे वागला, आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, आमच्या इथल्या गरिबाचं जेवण तो जेवला, पण तोंडातून एक शब्दसुद्धा आला नाही आणि इज्जत किती करतो, गरिबाची तेवढीच इज्जत करतो आणि श्रीमंत तर आहेच." तेव्हा इकडे आता बायकासुद्धा म्हणत असतात, "अहो, हा मुलासारखा आहे आम्हाला. हा काय आमच्याकडे वाईट नजरेने बघणार? बिलकुल नाही. उलट आम्हाला इज्जतच देत होता. आम्हाला उलट या दोघांचं कौतुक वाटलं, की श्रीमंत घरातले असूनसुद्धा यांची राहणीमानी किती प्रेमळ, किती साधी आणि खूप चांगली माणसं आहेत ही. यांच्यावरती हा आरोप कोण करेल?" तेव्हा इकडे कला म्हणत असते, की "ह्या मुलीने माझ्या नवऱ्यावरती साधासुद्धा नाही तर विनयभंगाचा आरोप केलाय. आता तुम्हीच मला सांगा, अद्वैत चांदेकर जेव्हा तुमच्या इथे आला होता, तेव्हा तो तुम्हाला चुकीचा आहे, त्याची वर्तणूक चुकीची आहे, अशी जरा तरी वाटली का?" तेव्हा इथे ती माणसं म्हणत असतात, की "नाही, नाही, तुम्ही दोघेही जण खूप चांगले आहे साहेब. अहो, या माणसावरती कोण असा आरोप करेल?" तेव्हा कलाने सांगितलेलं असतं, की ह्या शालिनीने आरोप केलेला आहे. तेव्हा इथे गावातल्या बायका म्हणत असतात, "अहो, ही मुलगी आम्ही हिला ओळखतसुद्धा नाही जास्त." तेव्हा कला म्हणत असते, की "मी माझ्या नवऱ्याची खात्री देते, की माझा नवरा असं करूच शकत नाही. मी 100% काय 1000% खात्री देते. कारण मी त्याची बायको आहे, मी त्याला ओळखते. म्हणून मी सांगते, की माझा नवरा नाही चुकू शकत. पण तुम्ही गावातले ह्या मुलीची 100% खात्री द्याल का, की ही खोटं बोलत नाही आहे?" तेव्हा इकडे बायका म्हणतात, की "नाही, नाही, ह्या मुलीची आम्ही कशी काय खात्री देणार? उलट आम्ही तुमची खात्री देऊ. एका दिवसात आम्ही तुम्हाला ओळखलंय. तुम्ही खूप प्रेमळ आणि खूप चांगली आणि साधी माणसं आहात. पण ही मुलगी 4 महिने झाले तिला आमच्या गावामध्ये येऊन आणि ही आमच्याबरोबर जास्त बोलत चालत नाही. ही जेव्हा नवीन-नवीन आली ना, तेव्हा हिच्यावरती आम्हाला संशय आला होता, की ही अशी का वागते? पण आता आम्हाला कळलं, ही बाईच खूपच जास्त वाईट आहे." तेव्हा इकडे त्या मुलीवरतीच आता सगळेजण आरोप करतात. म्हणतात, की "हिला आम्ही ओळखतच नाही. 4 महिने झाले ती राहते. ही सुद्धा आमच्याबरोबर जास्त संबंध ठेवत नाही." तेव्हा ती मुलगी म्हणते, "हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला खोटं बोलू? गरीब मुलीला न्याय तर मिळतच नाही. म्हणजे कुणीही यायचं आणि तिला छेडून जायचं. उलट अशा अवस्थेमध्ये प्रत्येक बाईने माझ्यासारख्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तर तुम्ही लोकं मलाच खोटं ठरवताय." तेव्हा इकडे कला म्हणत असते, की "आरडाओरडा करू नकोस आणि गरीब मुलगी बोलू नकोस. गरीब मुलींवरतीच अन्याय होतो असं होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आरडाओरडा केलास, कांगावा केलास याचा अर्थ तू खरं बोलतेस असं होत नाही. कळलं ना तुला?" तेव्हा इकडे ही मुलगी खोटारडी आहे आणि ती खोटं बोलते, आरोप करते चांदेकरवरती. तेव्हा इथे ती मुलगी म्हणते, की "बघा, बघा हे फोटो बघा. याच्यावरून तुम्हाला कळत नाही आहे का?" तेव्हा इन्स्पेक्टर फोटो बघत असतात. तर इकडे अद्वैत आणि कला जेव्हा त्या गावात गेलेले असतात, तेव्हा भांग प्यायलेले असतात आणि तेव्हाच त्याचा तोल गेल्यानंतर त्या मुलीने त्याला आधार दिलेला असतो आणि त्या मुलाने फोटो काढलेले असतात, जो तिथे फोटोग्राफर बनून आलेला असतो. त्यानंतरला इकडे आता त्या मुली म्हणत असतात, त्या बायका म्हणत असतात, की "हे सगळं काय चाललंय? कुठला फोटो आहे हा? नाही, नाही, ही मुलगी खोटं बोलते. असं काही घडलं नव्हतं. आम्ही सगळेजण एकत्रच होतो ना." तेव्हा इकडे ती कला म्हणत असते, "काय हा फोटो? या फोटोमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करतेस तू?" इन्स्पेक्टर म्हणतात, "नाहीतर काय? या फोटोकडे बघून असं वाटत नाहीये, की तुम्ही अनकम्फर्टेबल आहात. उलट तुम्ही याच्यामध्ये बॉडी लँग्वेजवरून तर असं वाटतंय, की तुम्ही अजिबात या गोष्टीला नकार वगैरे देत नाही आहात. तुम्ही सुद्धा हात वगैरे पकडलेला आहेच की." कला म्हणते, "नाहीतर काय? ही मुलगी खोटं बोलते. मला असं वाटतंय, की हे सगळं ती जाणून-बुजून मुद्दामून करते." तेव्हा शालिनी म्हणत असते, "काय गं? तू चुरू-चुरू बोलतेस. तू पण एक मुलगी आहेस ना? एका गरीब मुलीवरती अन्याय अत्याचार होतोय आणि तू माझी बाजू न घेता तुझा हा खोटारडा नवरा त्याची बाजू घेतेस का?" तेव्हा कला म्हणते, की "बरं ठीक आहे. तुझ्या मतानुसार माझा नवरा खोटं बोलतोय.
पण हे फोटो कुणी काढलेत ते जरा सांगाल का? म्हणजे कार्यक्रमाचे फोटो हे काढत असताना फक्त तुझेच फोटो काढलेत का? तेव्हा इकडे काका म्हणतात की याने हाच फोटोग्राफर आहे, यानेच फोटो काढले होते. तेव्हा कला म्हणते, अच्छा तू फोटोग्राफर आहेस. मग तू त्या ठिकाणी बघत होतास की या मुलीचा विनयभंग होतोय आणि तू फोटो काढण्यामध्ये दंग होतास का? तू त्या मुलीची मदत करायला नाही का गेलास? तेव्हा तो मुलगा म्हणतो, आता मला तिथे बोलावलं होतं फोटोग्राफर म्हणून. मी सगळ्यांचे फोटो काढत होतो. त्याच्यामध्ये ह्या मुलीचे सुद्धा फोटो काढले. बाकी मी कशाला काय बोलू? तेव्हा इन्स्पेक्टर आणि बाकीच्या सगळ्यांना त्या दोघांवरती संशय यायला लागलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की अच्छा, म्हणजे एका मुलीचा विनयभंग होतोय, तर तू मदत करायची सोडून पुरावे म्हणून आधी फोटो काढत बसला होतास. याला काय अर्थ आहे? याचा अर्थ तुम्ही दोघेही खोटं बोलताय का? मिलीभगत आहे का तुमची? तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते की तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा कशाला वेगळा अर्थ काढताय? त्याने फोटो काढलेही असतील, पण तो पुरावा म्हणून मला सादरसुद्धा करता आला ना. आणि साहेब, अहो तुम्ही या माणसाला आधी अटक करा. या माणसाने माझा विनयभंग केलाय. तुम्ही त्याला काहीच बोलत नाही आणि मला विनाकारण तुम्ही प्रश्न विचारताय. गरीब मुलीला काही इज्जत नसते का? कुणी यायचं आणि गरीब मुलगी असली म्हणून तिचं तोंड दाबून ठेवायचं. एवढंच येतं तुम्हाला करता. बाकी तुम्हाला काही बोलता येत नाही का श्रीमंत माणसाला? तेव्हा इकडे कला म्हणत असते की ही माणसं काहीतरी लपवत आहेत. आता यांच्याबरोबर सरळ भाषेमध्ये बोलून जमणार नाही, वाकड्यातच जायला हवं. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार माझा नवरा बरोबर आहे, खोटं बोलतोय. त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टर, माझ्या नवऱ्याला तुम्ही अटक करा. पण मला अजून एक गोष्ट बोलायची आहे. तेव्हा इथे सरोजला राग येतो. सरोज कलाचा हात पकडते आणि तिला एका बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते, ए मुली, हे काय बोलतेस तू? माझ्या मुलाने विनयभंग केला असं बोलतेस तू? लाज नाही का वाटत? तुझ्यामुळे मी माझ्या मुलाला या केसमध्ये अडकू देणार नाही. तेव्हा कला म्हणते, सरोज मॅडम, तुम्ही शांत व्हा. हे बघा, मी काही चुकीचं करत नाही आहे. मी अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठीच हे सगळं करते. हे बघा, मी 24 तास तिथे होते, तुम्ही नव्हतात. मला माहिती आहे ही गोष्ट कशी हँडल करायची आहे. मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही, पण तरी पण प्लीज फक्त एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जशी चांदेकरची काळजी आहे तशी मला पण आहे. मी त्याला या सगळ्यातून बघा कसं बाहेर काढते. तुम्ही प्लीज एकदा विश्वास तर ठेवा ना माझ्यावरती. तेव्हा सरोज म्हणत असते, जर तुझ्यामुळे माझा मुलगा या केसमध्ये अडकला ना, माफ करणार नाही मी तुला कधी, मी आत्ताच सांगते. तेव्हा कला म्हणते की प्लीज फक्त एकदा विश्वास ठेवा. मी खरं सांगते, ही केस मला माझ्या परीने हाताळू द्या. मी चांदेकरला काहीसुद्धा होऊ देणार नाही. अहो, त्या गावातली माणसं खरंच खूप चांगली आहेत, पण ही मुलगी का खोटं बोलते हे मी आता लगेच सिद्ध करते. पोलीससुद्धा माझ्याबरोबर आहेत, ते मला साथ देतील. तुम्ही जरा थांबा ना. तेव्हा सरोजसुद्धा आता कलावरती एकदा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कला येते आणि म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, माझ्या नवऱ्याने विनयभंग केला आहे, तुम्ही त्याला अरेस्ट कराच. पण तो विनयभंग करत असताना एखाद्या माणसाने फक्त बघणं आणि त्याचे फोटो काढणं हा सुद्धा एक प्रकारे गुन्हाच आहे ना. ते फोटो जर त्याने काढून कुठे इंटरनेटवरती अपलोड केले आणि जर ब्लॅकमेल केलं लोकांना, तर कसं होणार बरं? आणि तो त्या मुलीची मदतसुद्धा करायला गेला नाही. गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो ना इन्स्पेक्टर, त्याच्यापेक्षा गुन्हा होत असताना बघणारा आणि मदत न करणारा सुद्धा तेवढाच दोषी असतो. त्याच्यामध्ये आता पुरावासुद्धा मिळाला आहे की हा आहे फोटोग्राफर आणि तो त्याचा कॅमेरा हा कसाही त्याचा उपयोग करू शकतो. तेव्हा आता मला या फोटोग्राफरच्या विरोधामध्ये कंप्लेंट करायची आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याला जर तुम्ही अरेस्ट करणार असाल, तर ह्या फोटोग्राफरला सुद्धा तुम्ही अरेस्ट करा, असं मी म्हणते. तर इकडे कलाने ठरवलेलं असतं की आता वाकड्यात जाऊनच हिला धडा शिकवायचा. तेव्हा इकडे हवालदार येतात आणि आता त्या फोटोग्राफरला सुद्धा अरेस्ट करायला सांगतात. त्याची आता गलफटी पकडतात, केस पकडतात. तेव्हा तो म्हणतो, नाही, नको नको, मला नका तुम्ही पकडू, मला नका अरेस्ट करू. हे बघा, हा सगळा प्लॅन आहे ना माझा नव्हता, हा सगळा प्लॅन हिचा होता. तेव्हा ती म्हणते, अरे काय बोलतेस तू? जरा गप्प बस ना. एवढं सगळं केलं आहे, सगळ्याची वाट लावशील, जरासं शांत बस ना. तो म्हणतो, नाही नाही, मला जेलमध्ये जायचं नाही आहे, मला नाही मरायचं आहे. तेव्हा इकडे आता तो मुलगा म्हणत असतो की ही खूपच जास्त पैशांची लालची आहे, हिला पैसे हवे होते ना, म्हणून जेव्हा हे दोघेजण आमच्या गावामध्ये आले, अद्वैत चांदेकर आणि त्यांची बायको, तेव्हा हे खूप श्रीमंत प्रस्थ आहे हे तिला कळलं. तिने त्यांची माहितीसुद्धा मिळवली आणि ती म्हणाली की एवढा मोठा श्रीमंत मासा गळाला लागतोय, तर आपण याचा फायदा करून घ्यायचाच. आणि म्हणून तिने अशी केस केली त्यांच्यावरती, त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी. पण हा सगळा प्लॅन हिचा होता.
माझा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे, मी हिला नको म्हणत होतो. तेव्हा इथे आता गावकरी म्हणत असतात, बघितलंत ना, हिला मी ओळखत पण नाही. हिला 4च महिने झालेत आमच्या गावामध्ये येऊन. आमच्या गावातली माणसं अशी नाही आहेत. तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो की हिने या अद्वैत चांदेकर यांना फसवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता, बाकी काही नाही. तेव्हा कला म्हणत असते, काय गं, मगाशी तर मुलींचे एवढे धडे देत होतीस ना, की मुलींवरती अत्याचार होतो, गरीब मुलींना न्याय मिळत नाही. मग आता मुलगी आहेस आणि जर कुठल्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. पण मुलगी आहे म्हणून मुलीचा गैरफायदा करून घेणं हे चुकीचं आहे. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही चांगल्या मुलाला तू मुलगी आहेस म्हणून काय जेलमध्ये पाठवशील, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करशील, हे मात्र चुकीचं आणि हे मी सहन करणार नाही. इन्स्पेक्टर, माझा नवरा अद्वैत चांदेकर निर्दोष आहे हे सिद्ध झाले ना? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, तुमचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. म्हणजे तुम्ही गुन्हा केलेलाच नाही आहे. जो काही गुन्हा केला आहे ना, या दोघांनी केला आहे. तुमची काहीही चुकी नाही आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही गेलात तरी चालेल. हवालदार म्हणतात की 1 मिनिट थांबा मॅडम. आणि इथे हवालदार एक जुनी 1 वर्षाच्या आधीची फाईल शोधून काढतात आणि त्याच्यामध्ये आता हवालदार म्हणत असतात की साहेब हे बघा, ही आहे ती टोळी जी नवरा बायकोची, एक मुलगा आणि मुलगी दोघेजण वेगवेगळे रूप घेतात आणि लोकांना फसवून त्यांच्याकडे पैसे लुबाडून हे लोक पळून जात असतात. गेल्या 1 वर्षापासून आपण या दोघांना शोधत होतो. हा बघा तो मुलगा, आता त्याने ही अशी दाढी वगैरे लावली, पण या फोटोमध्ये बघा फक्त याला इथे हनुवटीलाच दाढी आहे आणि ही मुलगी, हिचे केस आत्ता वाढलेत. पण या फोटोमध्ये बघा हिचे केस लांब नाही आहेत, छोटे केस आहेत आणि याच्यामध्ये तिने ड्रेस वगैरे घातला आहे आणि इथे तिने जीन्स आणि कुर्ता घातला आहे. त्याच्यामुळे या मुलीचा खूपच जास्त जुना रेकॉर्ड आता बाहेर निघालेला असतो. एक फसवी टोळी असते, नवरा बायको म्हणून वावरत असतात आणि लोकांना फसवून लुबाडून तिथून पळून जात असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की बरं झाले हे लोक सापडले. 1 वर्षापासून आम्ही या लोकांना शोधतच होतो, पण या वेळेला ते लोक आता सापडलेत. तुम्हाला फसवण्यासाठी आले होते आणि स्वतःच फसले. तेव्हा कला म्हणत असते की एवढे मोठे गुन्हेगार आहात तुम्ही आणि एका चांगल्या माणसाचं नाव खराब करायला निघाला होतात. लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना? तेव्हा गावकरी म्हणत असतात की ही माणसं आमच्या गावातली नाही आहेत. आमच्या गावातली माणसं लय चांगली आहेत. तुम्ही येत जावा आमच्या गावाला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. पत्रकार विचारत असतात की विनयभंगाचा आणि यांचा काही संबंध आहे का? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही त्यांनाच विचारा. तेव्हा शालिनीला आता बाहेर बोलावलं जातं आणि तिला विचारलं जातं की तुमचा खरोखर विनयभंग करण्यात आला होता का? तेव्हा कला म्हणते, काय झालं, मगाशी तर लय रडून रडून बोलत होतीस ना, आता लाज वाटते का बोलायला? बोल आता काय खरं आहे ते. तेव्हा शालिनी म्हणते की हे लोक खूप श्रीमंत होते, मला यांच्याकडून पैसे उकळायचे होते आणि म्हणूनच मी यांच्यावरती खोटी विनयभंगाची केस केली होती. यांनी असं काही केलेलं नाही आहे. माझा हेतू चुकीचा होता, मला पैसे हवे होते म्हणून हे सगळं मी केलं, पण आता मला माझी चूक कळली आहे. तेव्हा इकडे आता पत्रकारांना सुद्धा खरी बातमी मिळालेली असते की या सगळ्यामध्ये अद्वैतची काही चूक नसते. तेव्हा कला जात असताना अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की खरे, आज तू माझी खरंच खूप मदत केलीस. माझ्यावरती विश्वास तर तुझा होताच, पण सगळ्यांबरोबर माझ्यासाठी भांडत होतीस. खरंच खूप थँक्यू. आणि दोघेजण एकमेकांना शेक हँडसुद्धा करतात.